तर पाऊस नाही चालू कसले होता काढापर्यंत गेलतं आणायला कारभार केले शेंगा. तर पहिल्या होत्या ना तर कवळ्या आहेत, आता कवळ्या नाही, आता काने भोरड येतात. तर त्या जराशा होत्या नाही बरं, पण त्या याच्यात ठेवल्या त्या फ्रीजमध्ये जराशा काने त्या काळ्या आणखीन ऊन आल्या. तर आम्ही दोघे काढत होतो सोले संध्याकाळच्या भाजीसाठी. तर काय करा भाजी दुसरं खाटत नाही तरी खाटे कसं बी शेंगाची भाजी, सोल्याची भाजी, मुगाच्या सोल्याची, तुरीच्या सोल्याची. फक्त आता उडदाच्या सोल्याचा राहायला आणायचे. पण चांगली होती. जेवण जर जात नाही ना तरी पण याच्या संग कानी जेवण नम बुद्धाय. या तू मुगाच्या शेंगा कोण खाल्ल्या. आम्ही मुगाची खाल्ले भाजी कमीत करायची, कमी मुगाच्या सोल्याची भाजी 5-7 भाज्या करायची. खाल्ल्या मुगाच्या सोल्याच्या, म्हणजे आम्ही जसे आल्या तसे खाऊन राहिलो. आम्ही 2 खाल्ल्या. गावठी भाजी लागते आमच्या इकडे. भाजीला चव नसते, भाजीला चव आहे. मग खाल्ल्या. तर म्हणून आम्ही आणतो. नाही तर मी कधी गावाकडे कानी कधीच खात नव्हते मी. आता इकडे कानी चव लागते, 2 घास धकते. त्याच्यामुळे कानी नेहमीसाठी आम्ही शेंगा आणतो. नाही पोळ्याशिवाय तर भेटत. आम्ही आणत असतो. इथून नाही येत आम्ही कार्बन नाकावून आणत असतो. राहिल्या खायच्या. तर आम्हाला आवडते का नाही कारण पण आम्हाला चांगली अशी नेहमीसाठी जर असली तर आम्हाला आवडते. मस्त टमाटर टाकून, जिरं, हिरवी मिरची ही अशा मस्त मिक्सरमधून काढायचं, मस्त लसणाची पेस्ट करायची आणि बनवायची आणि खायची. आता तुम्ही पुढे शेड्यू पूर्ण पहा, तुम्हाला भाजी केलेली दिसते का नाही, छान दिसते वाटते बाबा. आणि घमघम अशी येते. आणि कोथिंबीर तर आमच्यासाठी नेहमीच आम्ही घरी का नाही कोथिंबीरची भाजी बनवतच नाही. आम्हाला पाहिजेतच ते कोथिंबीरची भाजी. हे कोथिंबीर पाहिजेतच भाजीसाठी. तर मग आम्ही ते नेहमी करता का नाही आम्ही कोथिंबीर आम्हाला पाहिजेतच आणि आम्ही खातच असतो. आम्हाला आवडते कोण्या भाजीत पहा. तर मुगाच्या शेंगा अशा येतात, निब्बर येतात, मस्त एकदम भोरड झालेल्या आहेत. हे पहा भोरड आहेत का नाही, म्हणजे वाळलेले आहेत का, हे पहा आहेत का वाळलेले आहेत पहा. मस्त भाज्या येतात. गावाकडे तरी गावाकडे नाही भेटत. आमच्या इकडं कसं आहे की आमच्या इकडं डुकर राहतात, हरणं राहतात, पुन्हा रुई राहतात. त्याच्यामुळं का नाही गावाकडं मुंग उडद टाकत नाहीत. पण इकडं का नाही आम्ही मिरग राहते ना, मिरगामध्येच आम्ही मुगाच्या शेंगाची भाजी खाल्लेली आहे. तर तेव्हापासून मग ती झालं का नाही की लगे मग तुरीची आणल्या तेव्हाच. कधीच्या होत्या काय माहीत, निब्बर धडक तुरीच्या होत्या. ते 2 भाज्या खाल्ल्या त्या पण आम्ही. आणि ह्याला तर सांगूच नका, तर नेहमीसाठीच येतात. नेहमीच ह्या भाज्या शेंगा ह्या नेहमीसाठीच येतात घरी आमच्या. तर कार्बन नाक्याहून आणल्या जातात. काय करतो आता, काय करतात कसं नवलिशे असलं तर खाल्ल्या जाते ती दुसऱ्या भाजीपाल्यानं. आम्ही काय जास्त करून काय भाजीपाले जास्त खातो आम्ही. डाळी का तेवढ्या खात नाही. म्हणजे का नाही गावाकडे आहे ना, गावाकडं कसं हप्त्याला बाजार राहत होता. तर काही भेटत नव्हतं. जरासं माळवाला सुकून जात होतं. तर त्याच्यामुळं का नाही इकडं आले ना तेव्हापासून भाजीपालाच खाणं चालू. भाजीपाला खायचं मस्त. मग शेंगा अशा आल्या तर आमच्या इकडे भेटत नाही. आमच्या इकडं तुरीच्या शेंगा काही भेटतात. सोयाबीन काढायच्या बाद मग याले दिवाळीच्या पुढे शेंगा येतात. आणि इकडं कसं आहे, इकडं झाल्या आमच्या 2-3 भाज्या तुरीच्या सोल्याच्या. याले तर हेच नाही, फक्त आता काय राहिल्या उडदाच्या आणायच्या राहिल्या. एकदा का उडदाची भाजी खाल्ली की बस झालं. कसं नाही भेटलं इकडे त्याच्यामुळं गावाकडं नसती. गावाकडं चिंबून झालेलं मग त्या डाळीच खा, उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसऱ्याची डाळ, कोणती कांद्या चटणी करा, कोणतं बेसन खा, कट्टाळ आहे ते खाऊ. आणि इकडं कसं आहे की ही भाजी आणायची, ती भाजी आणायची, फ्रीजमध्ये ठेवायची. इकडं म्हणजे असं वाटत असं नाही मोठे सोले असे नाही तर की बा बारीक येतं का काही येतं नाही. आपण ह्या काही आणल्या 2-3 दिवस झाले म्हणून का नाही ती फ्रीजमध्ये ठेवलं ना, म्हणून त्याला का नाही डाग पडले. तर म्हणून म्हणलं
बा करून ते सोले चांगले तर अंदर, पण वरतून डाग पडले त्याले, त्याच्यामुळं. नाही तर सोलेनं मग एकदम चांगले येतं. तुम्हाला सोले दाखवतो किती भारी येतं सोले. फक्त पहा म्हणे तुम्ही. की खराब झाले, पण खराब पाणी ते असे वरतून झाले. मस्त असे मोठाले मस्त असे भोरड येतं. असं वाटत नाही की बा पहिले तरी आणल्या तर कवळ्या होत्या, पण ह्या कवळ्या नाही, काय नाही, मस्त एकदम चांगले आहेत. तुम्ही शेवटपर्यंत फक्त पहा. तर या मग निंबू पाणी प्यायले. ते पाणी सकाळी आणलेलं. केलं होतं निंबू पाणी, कसं तरी होऊ लागलं म्हणून निंबू पाणी केलं तर सकाळी पिलं. आता डबल परत जरा अर्धा पेला पिलं तर अर्धा पेला येता पितो. या मग तुम्ही पण प्यायले, निंबू पाणी करतो. मग थंडगार झालं ते मिठाना लागल. ते चांगलं लागत आहे का? जर कानी मळमळवर आलं त्याच्यामुळं कानी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. लयच थंडगार म्हणून मी घोटाने घेत होती. म्हणजे लयच थंडगार झालं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं. सकाळी पिलं होतं तर हे होतं, पिता येत होतं, म्हणजे नळाचंच होतं. फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मग थंडगार झालं होतं. त्याच्यामुळे मी घोटानं पिऊन घेतलं. तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पहा. मी तुम्हाला ते काढले ना, कटोऱ्यात काढले मी सोले, तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि भाजी पण इतकी छान होते नाची. तर तुम्ही आणा अशी नक्की करून पहा. वाटते किती खान किती नाही. तर आवडते मला, नेहमीसाठी आवडते. नाहीतर मी कानी 1:30 वाजता जेवण केलं होतं तर पोटभर जेवली पण नव्हती मी. आणि मग मला कसं तरीच हो लागलं म्हणून जरासं पाणी काय केलं म्हणलं होतं. की टेन्शन घेते, मग होते काही कमी जास्त होते की मग निंबू पाणीच प्यावं लागते. आमच्या घरचेच, दुसरं काय बोलले की भडकन बोललं काय की मग टेन्शन घेते. त्याच्यानं पायटप पोरले म्हणलं कर बाई, म्हणलं विद्या माय निंबू पाणी. कामाला जा वाटलं होतं, पण काय करावं. त्या आई येतात, त्या आई गेल्या दवाखान्यात, त्याच्यामुळं तिकडं बरं राहते. खाते पिते माणूस, जरासं गप्पा गोष्टी केल्या जातात. घरी असलं की उठा वाटत नाही, कुठं जा फिरा वाटत नाही. आता पालगा आटायते. असे फ्रीजमध्ये ठेवले तर असे काळ्या झाल्या. नाहीतर सोले पाकिटे चांगले तर पा नाही तर का किती चांगले तर पा. याच्यात कवळ्या शेंगा म्हणजे नाहीच. पाय सोले काढेल. कवळ्या शेंगा म्हणजे खड्डून नाही तर कवळ्या असत्या ना तर पाशी निघले नसते सोले. पा हा का, कवळ्या शेंगा नाहीता त्याच्यात नाही. भोरड झाल्या पण कवळ्या नाहीता. तर कसे वाटले तुम्हाला सोले पहा. असे हिरवे रस येतात ना, असे भुरळे मस्त अशी भाजी होते. का नाही एकदम फक्त कोथिंबीर पाहिजे. हे टाकले सोले भाजायला टाकले तर भाजून घेतले ना, मस्त भाजी द्यायची. आरात कच्ची नाही ठेवायची. भाजी चांगली होत नाही, चवदार लागत नाही. इथं घातला भात, इथं चुरलं पीठ. तर पाचशे भाजून घ्यायचे. म्हणजे एकदम असे काळसर थोडे पडले पाहिजे. आणि मिरच्या कशा घ्यायच्या भाजून, एकदम लगे असे घरपूस घ्यायच्या भाजून. तर यानं सराट्यानं हे करू दाबू म्हणजे कसं त्या भाजल्या जातात मिरच्या. नाहीतर कच्च्या राहिल्या ना तर चांगलं होत नाही. अशा मिरच्या भाजून घ्यायच्या तेव्हा ती भाजी चांगली होती. आणि आपण का कच्च्या मिरच्या ठेवल्या ना तर ते मग भाजी चांगली होत नाही. त्याच्यामुळं हे अशा मिरच्या भाजाव्या लागतात. तर तुम्ही कशा भाजता तर आम्हाला नक्की सांगा. तर
तर इथं 2 टमाटे घेतले, ते मस्त भाजून घ्यायचे, लालसर लालसर ते अशी काळसर करायची, भाजून घ्यायची. मग बाई मिरच्या, याच्यात मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि जिरं आणि हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. हे काढायचे, काढून घेतलं. आता हे टाकून ठेवायची चटणी. मग याच्यात नंतर ते काढलं तर आपले आता सोल्याचे काढून घेतलं आणि सोल्याच्यातून काढून घेतलं, सोल्याच्यात टाकून द्यायचे. मग ते मिसळायचं मग ही कापून घ्यायची. कापून घेतले की बारीक करायची, टमाटे बारीक करायचे, बारीक केले की म्हणजे ते मिक्सरतून काढलं नाही, चांगले नाहीत लागत. हे अशी केली ना की चांगले लागते, चव राहते भाजीले. तर मग इथं टाकलं आता लसूण ठेसून टाकला. हे तेल टाकलं. आता एक उघडी टाकलेली, आता ही दुसरी टाकलेली, तर 2 उघडे तेल टाकलं. आता हे मस्त भाजू द्यायचं. याच्यात आता टाकायचं राहिलं हळद. आता याच्यात टाकायची हळद टाकली का नाही की म्हणजे सगळ्याला भिडून जाते. आता हे झालं. आता हळद टाकली, म्हणजे ते काळसर पडलं. हळद टाकली का आता ती मिसळलेली नाही ना, तर ती सोल्याची ती मिसळून टाकून त्यात टाकून द्यायची. मस्त एकदम अशी सुवासिक बनते भाजी, पण चांगली लागते, वास पण सुवासिक पण चांगले येते. तुम्हाला किती करावं लागते ते काय माहीत. आपापल्या यानं आम्ही चौघासाठी आम्हाला 1-1.5 तांब्या करावं लागते. तर कशी वाटते तुम्हाला भाजी. तर आता ही टाकायची त्यातनी, म्हणजे वरतून. आता हे वरतून टाकून दिले का नाही की मस्त त्याला ती उकळी येते. त्याला उकळी आली की मस्त कधी असं ते मीठ टाकलं आता पहिलं कमी होतं, मग आणखीन टाकलेले. तर मग आता भाजी एकदम बेस्ट भाजी. असं किती नाही, असं इतकी चांगली भाजी होती.